संसाराच्या नावे घालून संसाराच्या नावे घालून पुण्य धर्म केला त्यांनी काय केलं? संसाराच्या नावे घालून बाबा घरातून निघाले तर त्या ठिकाणी 2-2 महिने घराकडे जात नव्हते. 2-2 महिने आम्हाला 2 दिवस नाही झाले. तिसऱ्या दिवस असं होतं उचल टाक होती कधी घरी जाईल. 2 दिवस नाही होते पण बाबांनी त्या ठिकाणी प्रवासाची साधनं नव्हते. अतिशय खडतर प्रवास असायचे, रस्ते नव्हते व्यवस्थित. समाजाची त्या ठिकाणी मानसिकता वेगळी होती आणि ती मानसिकता बदलवण्याचं काम बाबांनी रात्रंदिवस केलं. समाजाला साधू ओळखू येत नाही. समाज साधूकडे वेगवेगळ्या नजरेने पाहतो. बाबा रस्त्याने चालले तर लोक त्यांना काय करायचे? नावं ठेवायचे, शिव्या द्यायचे. पण बाबांनी कधी कुणाला पाठीमागं वळून बघितलं नाही. जर पाठीमागं वळून बघितलं असतं, त्याच्याशी तुझी माझी करत बसली असते तर हे परमार्थाचं कार्य तसंच राहून गेलं असतं. कारण की तुझी माझी करायचे म्हणजे केस भानगडी त्या किती दिवस चालायच्या, कधी संपायच्या, त्याच्यात जर गुंतले असते ते. पण ती त्याच्यात गुंतली नाही. जसं म्हणले हाती चालता आहे, कुत्र जरी भोकलं तर हाती मागं वळून पाहत नाही. तशा पद्धतीने बाबांनी कार्य केलं. किती जरी त्या ठिकाणी समाजाने हे केलं पण आपण जे चाललं, आपण जे कुणी निंदा कुणी वंदा आमचा स्वहिताचा धंदा. कारण की जगाच्या कल्याणा संतांच्या जगाच्या बऱ्याच जणांकडून ऐकलं म्हणजे बाबांना कधी कधी खर्चायला पैसे नसायचे. प्रवासामध्ये जर निघाले बाबा पण सांगायचे सगळ्यांना
की जाताना भाऊ येतानाचे पैसे घेऊन जा, कीर्तनाला जर गेला तर जाताना येतानाचे पैसे घेऊन जा, कुणाकडे हात पसरू नको. अरे हात पसरी जिने धिंगत साधक असायचा, कुठेतरी एखादा. वेलवंडीला सुरुवातीला बाबांनी या ठिकाणी विद्यापीठापासून सुरुवात केली, कारण की शुद्ध बीजापोटी, कारण की जिथून शुद्ध बीज त्या ठिकाणी निर्माण होतंय. बाबांनी पण कसं जिथून बीज निर्मिती होती तिथूनच बीजाची शुद्ध बीज करून ते बाहेर पाठवलं. शुद्ध होतच पण तेच ठिकाण निवडलं आणि तिथून मग वेलवंडी असेल, आळंदी असेल, अनेक ठिकाणी महाराष्ट्रभर ते नामबीजाचा प्रसार त्या ठिकाणी झाला. आणि बाबा मग एखादा साधक असेल तर महिन्यातून, 2 महिन्यातून, 4 महिन्यातून, वर्षातून बाबा तिथं जाणार, म्हणजे त्या साधकाकडे जाणार. आणि मग मधला जो प्रवास आहे, मधला प्रवास काही 1 दिवसाचा असेल, गोटी ते कधी 2 दिवसाचा असेल. मग बाबांना जर खर्चीला पैसे नव्हते तर पोटाला काही वेळेवर मिळत असेल का? पोटाला मिळत असेल का वेळेवर? अशा परिस्थितीमध्ये आज आमची मजा आहे. आम्हाला वाटतं नाही दिलं, नाही आग्रह केला तर बरं होईल, नाही आग्रह केला तर बरं होईल, कारण की आता जावे त्याच्या औषध काय परिस्थिती येते ती महाराजांना माहिती आहे. पण बाबांच्यावर त्यावेळेस, कारण की आता साधक सुकाळ झाला सगळीकडे, त्याच्यामुळं नाही घ्यावा आहे की नाही घ्यावं तर तिकडून अडचण, घ्यावं तर. पण दादांनी तसं नाही केलं, थोडं का व्हायना. दादांनी काय केलं, थोडं का व्हायना घ्यायचं. साखर होती पण एखाद्या ताईकडे गेले आणि ताईकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी दादा काहीतरी घ्या ना, काहीतरी थोडस घ्या ना. आता मग तिला वाटेल माझा गुरु आलाय, नाही काही घेता जर गेलं तर तिला काय होईल, तिला कस तरी वाटेल मनामध्ये. मग ते थोडस काहीतरी, मग चहा ठेवायची. मग आता तसाच कस काय द्यायचा बिगर साखरेचा, थोडी तरी साखर आता थोडी पडत असते का तिथं, मग थोडी 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 साखर. महात्म्याने काय केलं, दिवसभरात आता ती 1-2 दिवस घरी असायची, नाही तर आता कोरे महाराजांना माहिती असायचे सारथी कधी मध्ये 1-2 दिवस घरी असायचे. आणि मग दिवसभरामध्ये जर प्रवास झाला तर आपण 2 कप घेतो. पण ज्याला साखर विष आहे त्यांना जर दिवसभरात तांबे बरोबर असेल तर, पण तरी सुद्धा त्यांनी ते विष पचवलं. शरीराचा प्रमाण म्हणून त्यांनी जो मार्ग आपल्याला दाखवला आणि त्यांनी जे तत्व आपल्यापर्यंत आणून पोहोच केलं, आपण सुद्धा जर त्या तत्वाने गेलं
आणि त्या पद्धतीने जर विचार केला आपण, तर आपण सुद्धा ते ज्या मार्गाने त्या मार्गाने जर गेलो तर न पडे गुंता कोठे काय, आपल्याला गुंता पडणार नाही. म्हणून त्या मार्गाने विठ्ठल कारण की त्यांना तळमळ होती. आपल्याला सुद्धा काय करायचं, करण्यासाठी काय करावं लागल, तरण्यासाठी काय करावं लागल. त्यांना जी तळमळ होती जीवना वेगळी माचणी, जीवना त्या मासोळी सारखी, माशाला जर पाण्यातून बाहेर काढलं तर तो पाण्याविना जगू शकत नाही. त्याला दुसरं कुठं ठेवा, तो जगू शकत नाही. तशी तळमळ त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये कैमी उद्धार पावला, तरुण जायचा आहे. हा मायारूपी जो भावसागर आहे ना, हा आपल्याला तरुण जायचा आहे. किती वेळा जन्म यावे किती व्हावे फजित, कारण की ही जन्म मरणाचं हाडगाडग याच्यातून आपल्याला तरुण जायचंय. म्हणून या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, क्षण हाच करावा विचार, क्षण हाच करावा विचार,
एक दिवस जाणार आहे. हा देह कसा आहे, एक ना एक दिवस जाणार आहे. पण हा जरी नासका असला तरी येण्याची शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे. कारण की ह्याच शरीराने काय होता येतं, मुक्त होता येतं. याच शरीराने काय होता येतं, शरीर उत्तम चांगले उत्तम आणि चांगलंय. शरीर कसं उत्तम चांगलंय, कारण की यांनी त्या परब्रह्म वस्तूला साध्य करून घेता येतं. कारण की भगवंताने म्हणूनच हा नरदेह आपल्याला दिलाय. दिले हात पाय कान डोळे इंद्रिय हात पाय कान आपल्याला हात पाय कान इंद्रिय सगळं काय दिलंय. कारण की आपलं आयुष्य जातंय. आयुष्य काय होत आहे, आयुष्य जात आहे स्वहिताचा घोरवा ध्यानी राहा श्री हरीच्या. कारण की जर आपल्याला स्वतःच हित करायचं असेल तर फक्त या नरदेहानेच करता येतं. कारण की नरदेह दुर्लभ जाना कारण की आयुष्य कमी आहे आपल्याला. अल्प आयुष्य मानव देह शतगणले ते अर्धरात्र खाय. मध्ये बाल बालत्व पीडा रोग क्षय म्हातारपण. मग काय तिथं शिल्लक राहणार आहे आपल्याला भाजण्यासाठी. म्हणून ही करावी तातडी. म्हणून त्या ठिकाणी परमार्थाची घाई करावी. आणि काय करावं, नरदेह दुर्लभ जाना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कारण की त्याच्याशिवाय आपल्याला या ठिकाणी सुटका नाही. शरण जाऊ दारा पांडुरंगा. कुणाला शरण जावं लागेल, माना बोने शरण जावं. म्हणून त्या देवाला शरण गेलं पाहिजे. कारण की
तोच आपल्याला या भवसागराकडून सागरातून पार करेल. तुका म्हणे तुझं सोडविना तुका म्हणे तुझं सोडविना कोणी. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी. चक्र पाणी वाहतो चक्र पाणी कारण की या भवसागरातून तुला जर सुटायचं असेल, या जन्म मृत्यूच्या राडगाडीतून जर सुटायचं असेल तर तुला त्या भगवंताशिवाय पर्याय नाही. माता पिता बंधू बहिणी अंकीच असते एकल्या प्राण्या नाही कुणाचे कुणी तुझे कुणाची भाव तुझं कुणीच नाही ज्याला तू तुझं म्हणतोय. कारण की तुकडोजी महाराज सांगतात आहिल्या माड्या बंगले हे सगळं काय इथंच राहणार. तो पैसा सुद्धा म्हणले कसा आहे सडका आहे मनसीला पैसा अडका राहिलं इथेच सडका. हे इथं तुझं कोणीच नाही. तुझ्या बरोबर एक नोखे तुझा हा परिवार तुझा
देह काय खरा, देह संबंधी अरे देहच खरा नाही तुझा, देहच खरा नाही. आउट हात कामानव देह अल्लाने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया नाहक माना खोया. आउट हात कामानव अल्लाह ने तुझ दिया, अरे खाया पिया सुख से सोया नाहक माना खोया. मेरा मेरा सब ही मेरा यही फल पाया, मेरा मेरा सब ही माया यही फल पाया. मानव अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया नाहक माना खोया. खाया पिया सुख से सोया नाहक माना खोया. कबीर महाराज म्हणतात, अरे आउट हात कामानव, 3.5 हाताचा हा नरदेव तुला अल्लाने त्या भगवंताने दिला, पण हे सगळं माझं 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 म्हणून याच्यामध्ये तुझं आयुष्य तू घालवलं आणि त्या भगवंताचं नाम तू कधी जीवनामध्ये घेतलं नाही. आणि असा हा जो नरदेह आहे, हा नरदेह कसा आहे, आमची नासिबंत देह जाणार सकाळ. नासिबंत देह जाणार आयुष्य घातू काळा सावधान. हेच तुम्ही करायला प्रबोधन केलं. आयुष्य घातू आयुष्य नासिबंत देह एक नाही बस जाणार आहे. हे तर वरून आहे आले अवतार, येरते पामर ते पामर जीवत कारण की मेला बाप मसना गेला. वाटयाची पाठी अजून किती आहे अवकाश. आपण 10 वर्षाचे होतो ते आज नाहीत, नवे नवे कालचे आपण आज नाही, 10 मिनिटापूर्वीचे सुद्धा आपण आता नाहीत.
आपल्याला वाटत असेल काळ्याचे पांढरे कधी झाले कळाले नाहीत. म्हणजे सारखं या ठिकाणी आपल्याला रोज जन्माला येतोय, आपण रोज मरतो, रोज जन्माला येतोय. कारण की नवीन आपली जशी सर्प कातडी टाकतो तसे आपले सुद्धा एक कितीतरी या ठिकाणी त्वचा एक 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 निघून गेल्या. झोपल्यानंतर मरणच आहे, नाही जागे केलं झोपलं ते मरणच एक प्रकारचं. जागा नाही केलं तर आपण मेल्यासारखेच आहे तिथं. म्हणून या ठिकाणी हा देह परत परत मिळणारा नाही. शेवटाची पाळी एक मनुष्य याच जन्मामध्ये फक्त ते आत्मारामाची ओळख करते. याच देही याची गवळा भोगो मुक्तीचा सोहळा. याच देहाने तुका म्हणे मुक्ती परनिलयावरी. कारण की मुक्ती जर प्राप्त करून घ्यायची असेल तर याच देहाने ती मुक्ती प्राप्त करून घेता येते. परंतु हा देह कसा आहे, आमची मदाला असं सांगते कसा आहे आमच्या माताला सामातेला कळाला. आणि त्या मातेने त्या ठिकाणी बाळाला झोक्यामध्येच उपदेश केला, पुढे पाळण्यातच उपदेश. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा वरी वरी चरण घातले कीटकांचा सारा मदालसा सोहम जो जो रे बाळा मदालसा सोहम ते बाळाला आपल्या त्या ठिकाणी त्या पाळण्यामध्येच उपदेश करते. आणि मदालसा जो उपदेश आपल्या बाळाला करते तो जर उपदेश आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचा असेल तर संत चरणी भाव काय करा संत चरणी भाव धरा. काही नका करू संत संग त्याची माझे हित करीते सकळ फक्त जगामध्ये आपलं हित जर कोणी करत असेल फक्त एकच आहे,
आईशी कळवळ्याची जाते आईशी गळबळ्याची जाते आईशी गळबळ्याची अशी कोणती जगामध्ये माता आहे, अशी कोणती माता आहे करी लाभावी न प्रती आई बाप सुद्धा म्हणजे भाकारने पाळतात, पण अशी जी माता आहे ती कुठलाही लोभ या ठिकाणी धरत नाही, कुठलीही अपेक्षा त्या ठिकाणी न धरता त्या ठिकाणी आपल्यावरती प्रीती करते. गेले उपकार सांगू मी काय, गेले उपकार सांगू मी काय, बाप न करी आईची माय, बाप न करी आईची माय, धर्मेले फिरले त्यांचे पाय, फक्त संतच असे आहेत की त्या ठिकाणी आपल्या दुःखाची निवृत्ती करतात. संतच असे आहेत की आपलं जे दुःख आहे, जे आपल्या पाठीमागे जन्म मरणाचं जे दुःख लागले त्या दुःखाची निवृत्ती करणारे फक्त एक संतच आहेत. म्हणून असे संत जीवनामध्ये श्रीपाद बाबा सारखे, रामदास बाबांसारखे, दादांसारखे संत तुमच्या आमच्या जीवनामध्ये आले, कारण की आपलं भाग्य त्या ठिकाणी उदयाला आलं होतं. भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. भाग्य उदयाला आलं होतं म्हणून आपल्याला त्या ठिकाणी ते अनादिकालचं तत्व, अनादिकालचं तत्व, जे तत्व आमच्या दत्त कपिल मुनी शुक याज्ञवल्क शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी मोठ्या मोठ्याले ज्यांचे आज या ठिकाणी जन्मदिन आहे असे दत्त प्रभू हे सुद्धा ह्याच मार्गाने गेले आणि आपल्याला सुद्धा त्याच मालिकेचा प्रसाद त्यांच्यापासूनच आला. ते जंक्शन स्टेशन आहे, म्हणजे जंक्शन स्टेशन आहे आणि त्या जंक्शन स्टेशन पासून अनेक फाटे फुटले आणि ते फाटे आपल्याकडे जपी तपी संन्यासी संसारिकासाठी त्यांनी तिथून सगळे फाटे फुटले आणि तो फाटा तुमच्या आमच्यापर्यंत चालत आला. आणि हे मनुष्य देह सुद्धा एक जंक्शन स्टेशनच आहे. हे सुद्धा ह्या देहाने आपल्याला वैकुंठाला जाता येतं,
आणि कैलासाला जाता येतं, स्वर्गाला जाता येतं, मोक्षाला जाता येतं, स्वस्वरूपाला जाता येतं, नरकाला सुद्धा जाता येतं, पिशाची येऊन सुद्धा जाता येतं. पण आपण ठरवायचं कुठं जायचं ते. कारण की ह्याच शरीराने आपल्याला जाता येतं. हे शरीर, ह्या शरीराने साधन दिले आपल्याला, पण त्या साधनाने आपल्याला साध्यापर्यंत जायचंय. आणि साधन, त्या साधनाने साध्यापर्यंत जाण्यासाठी संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी. समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी. तातडी का सांगितलं? कारण की क्षणभंगुर नाही भरवसा, क्षणभंगुर आहे, त्याचा भरवसा नाही. कधी जाईल, कोण दिवस येईल काहीचा, कोण दिवस येईल काहीसा नाही देहाचा भरवसा. दादा सांगायचे, म्हणजे झाडाचं पान सुद्धा पिकल्याशिवाय गळत नाही, झाडाचं पान सुद्धा पिकल्याशिवाय गळत नाही. पण हे काही काही पोटात गेले, काही जन्माला आल्याबरोबर गेले, काही मधीच गेले, म्हणजे कडेला जाईल याची काय गॅरंटी? ह्या देहाचा न धरी याचा भरोसा धरून चालणार नाही. म्हणून कल करोस आज, आज करोस आधी. जे उद्या करायचंय ते आज करा, कारण की याचा कधी निकल गया वक्त तो. वेळ निघून गेल्यावर कधी करणार? है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का. तुला कधी पाजत करले, तुला कधी पाजत करले, जाएगा
प्रयत्न केला, तू किती जर याच्यामध्ये या माळेमध्ये अडकला तर एक दिवस तुला काय करावं लागेल, तुला हा जावं लागेल, हा पिंजरा खाली करावा लागेल. पिंजरा काय करावं लागेल, खाली करावं लागेल. हा पिंजरा, कारण की इथं काही काय आपण बरोबर आणलं नाही, जाताना ही काही कामने त्याची संपदा रावणासारखं काय कमी होतं. हा, बाबा म्हणायची भेंड्या कात्रीत गेली. काय कमी, सोन्याची लंका होती. देव तिथं राबत होते, आधिपत्याखाली होते सगळे. देवांच्या वर आधिपत्य त्याचं होतं. असा असणारा रावण, पण त्याच्या सुद्धा सांगा ती केवढी गेली नाही. आपण संसारामध्ये कसं राहिलं पाहिजे. पक्षी अंगणी उतरते सोने राहते से असावे संसारी झोरी प्रार्थना. बघा, पक्ष्यांनी कधी काळजी केली, पशु पक्ष्यांनी कधी काळजी केली. आपण कणगीची वर्षभराची तयारी करतो, तरी काळजी माझ्या पुढच्या पिढ्यांना कसं राहतं. पण पक्ष्यांनी कधी काळजी केली का, संध्याकाळची माझ्या जेवणाची काय कुठं सोय लागेल, आहे का कशी काळजी त्यांची. त्यांनी कुठं कणगी भरून ठेवले नाही, माझी उद्याची काय सोय लागेल, संध्याकाळची काय सोय लागेल, हा कधी त्यांनी विचार केला नाही. तसं या ठिकाणी संत म्हणतात की पक्षी अंगणी उतरती टेका बैसुनी राहती तैसे असावे संसारी जोवरी प्रार्थनाची. ती म्हणते की माझं झाड आहे, एका झाडावर बसले, आज माझं झाड आहे म्हणते, तिथून गेलं तर ते झाडावर परत येईल सांगता येत नाही. तसं त्या ठिकाणी आपण आपलं जीवन जगलं पाहिजे, असा उपदेश या ठिकाणी आपल्याला संत करतात. आपण तो आपला अंगी उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. का तर भयानक परिस्थिती आहे, कारण की काळाच्या याच्यामध्ये काय झालंय की अशी धुंदी चढली, त्या मायेची धुंदी, संसाराची धुंदी या ठिकाणी डोळ्यावर चढल्यामुळं या ठिकाणी माणूस त्या धुंदीमध्ये, माणूस कसा आहे त्या धुंदीमध्ये. आणि ती धुंदी बाबा सांगतात, तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे हा लोकीचा व्यवहार, संसारामध्ये गुंतलो तर संसार मुळे
कसं आहे? संसार दुःखमुळ संसार दुःखमुळे चोहीकडे पिंगळ विश्रांती नाही कुठे. कारण की रात्रंदिवस याच्यामध्ये तळमळ आहे, याच्यामध्ये कुठे विश्रांती नाही. सुख नाही कोठे आलं या संसारात. सुख नाही कोठे आलं या संसारात. सुख नाही कोठे आलं या त्याच्यामध्ये विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस तळमळ असा संसार आहे. पण ह्या संसारातून जर मुक्त व्हायचं असेल तर सुख कुठं आहे? सुख वसे एके ठाई हो आहे संताच्या. सुख कुठं आहे? संताजवळ आहे. म्हणून संत हे सांगतात, वेद काय सांगतात? संताची अपाय हा माझा विश्वास. सर्व भावी दास झालो संताविना त्यांचा. प्राप्ती नाही. संतविना प्राप्ती पैसे वेळ देते बाई. वेद सुद्धा सांगतात की संतांना शरण जावं लागेल. आणि संतांना जर शरण गेलं तर तेच काय करतात? याचा पदर शरण गेलं, अशांचा जर आपण बदल झाला, अशांचा जर आपण सत्संग केला, कारण की संत समागमी आवडी आणि संतांचा समागम त्या ठिकाणी घडावा लागेल. आणि संतांना तनु मनो जीवे चरणासी लागावे, करावे, तनाने मनाने त्या ठिकाणी त्यांना शरण जाऊन त्या ठिकाणी अपूर्णता करावी. दास्य सगळ कधी मधी दास्य करायचं म्हणजे काय? दास्य करायचं म्हणजे काय? त्यांनी जे सांगितलंय त्या मार्गाचा अनुकरण करायचं. सांगतो तुम्हाची भजारे विठ्ठला विठू पाय रखुमाई
आपल्याला. कारण की उपदेश पर आपण काय करतो आज जन्मदिवस आहे. कारण की दत्तात्रयांचा काय आज जन्मदिवस आहे. पण आज त्याच्या ठिकाणी उपदेश पर काय घेतला. कारण की ते उपदेश करायला करताच आले होते. ते कशा करता आले. हरी अवतार ईश्वर रामया हरी अवतार आखरीचे अनुसरण उपदेश करण्यासाठी ते कशासाठी आले होते. तारण्यासाठी तारण्यासाठीच आले होते. उपदेश करण्यासाठीच आले होते. म्हणून या ठिकाणी कारण की पुण्यतिथी असेल किंवा जयंती असतील हे कशासाठी आहे की जेणेकरून सत्संग घडेल आणि साधूचा निरोप आहे. हा साधूचा निरोप प्रत्येकापर्यंत जाऊन कसं पोहोचत आणि ते पोहोचण्यासाठी हे सगळं नियोजन केलं आहे. म्हणून या ठिकाणी त्यांनी तुकाराम महाराज म्हणतात सोनक्षेमी हाची करावा विचार राबोया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे हा लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरी भरून राहो नाशिवंत देह जाणार आयुष्य खातो काळ सावधान विठाल कारण की त्यांनी आपल्याला ह्या अभंगाच्या माध्यमातून जो उपदेश केला तो उपदेश तुमच्या आमच्या जीवनामध्ये आपण आपलं जीवन या उपदेशाप्रमाणे आपलं जीवन बदलण्याचा प्रयत्न करावा. आणि हा जो उपदेश पर मी जे सांगितलं बोलतोय तुमच्यासाठी नसून माझ्यासाठीच होतं. कारण की जे काही मी बोलतोय मी जे काय बोलतोय व माझ्या होटातून जे काही शब्द येते ते माझ्या पोटात जावेत अशी श्रीपादरावांची चरणी विनंती करतो. कारण की ते इतरांना सांगण्यापेक्षा ते आपल्यामध्ये कशी उतरवता येते हा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. कारण की त्याच्यासाठीच बाबा आले होते. अवताराला आला